तर इम्तियाज जलील यांनी वक्फ विधेयकाचा कडाडून विरोध केलाय। हे बिल फक्त मुस्लिम समाजाला टार्गेट करण्यासाठी आणलं गेलंय असाच त्यांचा आरोप आहे। जलील यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांनी। पक्षाची भूमिका काय असणार आहे? म्हणजे आता तुम्ही म्हणतायत की त्यांच्याकडे आकडे आहेत, त्यामुळे साहजिक हा कायदा येणारच आहे। लोकशाहीने तुम्ही तर यापूर्वीच सगळं या विधेयकाला विरोध केलाय, पुढची दिशा काय असणार आहे? काय हे स्वाभाविक आहे। मुस्लिम समाजामध्ये एक रोष आहे, कारण जे सगळं मिसलिडिंग स्टेटमेंट्स मंत्री देत होतं। मी महाराष्ट्र वक्फ बोर्डचा सदस्य होतो 5 वर्ष, खासदार या नात्याने। ते म्हणतात की आम्ही या वक्फ बोर्डामध्ये शिया बरादरी, सुन्नी, बोहरी यांना समावेश करून ते आहे, ऑलरेडी आहे। त्या बोर्डामध्ये शियाचाही मेंबर होता, बोहरा समाजाचाही मेंबर होता, नॉन पॉलिटिकल मेंबर्स पण होते उसमें। पण देशाला असं सांगायचे की बघा आम्ही शिया लोकांना कशा न्याय देत आहे, आम्ही बोहरा लोकांना कशा न्याय देत आहे, ते ऑलरेडी आहे, नियम आहे। फक्त तुम्ही हे जे हाऊसला मिसलीड करत आहे, आता आम्ही ते सगळं एक्सपोज करणार, लोकांपर्यंत जाणार, लोकांना समजावून सांगणार की याच्यामुळे कशा आपल्या मशिदीवर अतिक्रमण होणार आहे, कशा आपल्या दर्गाच्या बाबतीत। त्यांनी म्हटलं की आम्ही मशिदीला हात लावणार नाही। कशाला बिल आणलं मग? तुमचे टार्गेट हेच आहे ना। आता बिल येण्याच्या अगोदरच किती मशिदीला तुम्ही टार्गेट केलेले आहे? हे मस्जिद पाळत आहे, हे मस्जिद खोदणं सुरू करत आहे, याचा खाली काय आहे, हे सगळे जे सुरू आहे। आता त्याने ऍक्ट बनवले आहे, त्यांना ते सगळं हेच पाहिजे। आणि मग दुसरं म्हणजे आज हे लोकसभेचा जेव्हा प्रोसिडिंग्स मी बघत होतो, खऱ्या अर्थानं मला खूप म्हणजे आज खूप दुःख वाटत होतं की आज लोकसभे मी मध्ये असलं असतं तर नक्की माझ्या पार्टीचे अध्यक्ष बॅरिस्टर असदुद्दीन अवैसी साहेबांच्या सोबत मी उभे राहिलं असतं। आणि आज मला त्या लोकांवर चिड येत आहे की ज्या लोकांनी माझ्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला कशा प्रकारे डायरेक्टली मदत केली होती, आणि त्यांनी फक्त एका खासदाराला निवडून नाही दिले, एका मुस्लिम समाजाची आवाजाला कशा तुम्ही थांबवले आहे, ते मुस्लिम समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही। नक्कीच हे होते इम्तियाज जलील। प्राथमिक जे मुद्दे मांडण्यात आलेले टेबलवर त्यावर त्यांनी ही सगळी प्रतिक्रिया दिली आहे। अजून बऱ्याच यातील गोष्टी समोर येतील आणि त्यानंतर यावर सविस्तर बोलणार असल्याचं देखील ते म्हणाले। मात्र ज्या पद्धतीने हे मुद्दे मांडण्यात आले ते खोडण्याचा आणि हे विधेयक फक्त मुस्लिम समाजाच्या विरोधात असल्याचं देखील त्यांनी म्हटलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट कपिल जाधव सह मोहसिन शेख, NDTV, छत्रपती संभाजीनगर।